तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी आणि अर्णवपासून. तर आता इथे अर्णवनी हातात घेतलेलं असतं ईश्वरीला बघा प्रेक्षक आणि आता तो तिला हातात घेऊन जात असतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते, सर जेजुरीला जाताना असंच बायकोला उचलून पाया चढतात असं म्हणते आता इथे ईश्वरी. आपलं ते राहूनच गेलं असं म्हणते ती, पण आज होऊन जाऊ देत असं म्हणते ती. आता तुम्हाला सांगू का असं म्हणते आता इथे ईश्वरी. स्टॉप इट, नाहीतर फेकून दिले ते असं म्हणतात इथे अर्णव. त्या फेकून मला काय असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्ही मला फेकून दिला आणि माझी हाडं मोडली तर 24 तास तुम्हालाच ड्युटी लागेल असं म्हणते आता इथे ईश्वरी. सर अहो, खंडेरावाचा जय जयकार तरी करा ना. जाऊ दे असं म्हणते आता इथे ईश्वरी. मीच करते असं म्हणते बघा प्रेक्षक होती. येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव घेऊन जात असतो तिला आपल्या रूममध्ये बघा प्रेक्षक. खूप छान रोमॅन्टिक आणि क्यूट मोमेंट आहे हा अर्णव आणि ईश्वरीचा. तर आता तो वरती घेऊन जातो तिला. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे अर्णव रेडी होत असतो आणि ईश्वरी मात्र झोपलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि अर्णव आता आरशामध्ये बघून तयार होत असतो. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल येतो. हा शिर्के बोला असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता ईश्वरी बघते अर्णवकडे. हो पोचतोच आहे मी, या असं म्हणतो आता इथे अर्णव. एक काम करा, ती मीटिंग पोस्टपोन करा, मला स्टाफशी बोलायचं आहे. हो स्टाफला पण इन्फॉर्म करतो असं म्हणतो ती. या ओके असं म्हणतो तो आणि फोन ठेवतो. ताई हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता आणलाय असं म्हणते आता त्यांची कामवाली बाई. तर अहो ताई मी आलेच ते ना खाली असं म्हणते ईश्वरी. 2 दिवस इथून अजिबात हलायचं सुद्धा नाही तुम्ही असं म्हणते आता इथे ती कामवाली. अहो ताई असं म्हणते ईश्वरी, काय नाही आणि काय नाही, तुम्हाला सध्या आरामाची गरज आहे. तुम्हाला काही लागलं तर मी आणून देईन असं म्हणते ती. शरीराला आराम देता येईल पण तोंडाला आराम देण्याची सवय नाही आहे ना तिला असं म्हणतो आता इथे अर्णवांनी टोमणं मारतो आता इथे तो ईश्वरीला बघा प्रेक्षक. कोणीतरी कुलूप आणून दिलं ना तरीही फायदा होणार नाही असं म्हणतो तो. तर आता इथे ती कामवाली खाली निघून जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी म्हणते, अगदी करेक्ट बोललात सर. आणि खरं सांगू का, माझ्या तोंडाला लागेल असा कुलूप अजून नाहीच आहे या जगात असं म्हणते ती. हो नाही आलं लक्षात, तुझ्यासाठी नॉर्मल कुलूप चालणारच नाहीये. कोड सेट करायचा कुलूप असतो ना तेच लागेल असं म्हणतो आता इथे अर्णव. असा कोड सेट करायचा आणि आणि काय असं म्हणते आता ईश्वरी. आणि तुला सांगायचंच नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता रागवते बघा प्रेक्षक ईश्वरी. तर आता इथे ती चिडून बघते तिच्याकडे. तेवढ्यातच आता कॉल येतो अर्णवला बघा प्रेक्षक. हा शिर्के बोला असं म्हणते तो. तर आता इथे खायला जाते ईश्वरी पण तिला खूप जोरात दुखायला लागतं बघा प्रेक्षक हो. ऐक ऐक असं म्हणत असते आता इथे ईश्वरी. या या ओके असं म्हणतो आता इथे अर्णव फोनवरती बघा प्रेक्षक हो. मी करतो तुम्हाला नंतर फोन हां असं म्हणतो आता इथे तो आणि बाय म्हणतो. तर आता इथे अर्णव येऊन बसतो बाजूला ईश्वरीच्या आणि आता तो आपल्या हातामध्ये घेतो ते पोहे बघा प्रेक्षक हो. आणि आता खडवायला लागतो तो ईश्वरीला. तर ईश्वरी मात्र बघतच नाही तिच्याकडे. असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी बघते तिच्या तोंडाकडे. या असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता खुश होते खूप ईश्वरी. हा दुखतोय ना तुझा असं म्हणतो आता इथे अर्णव. असं म्हणतो आता इथे तो. तर आता ती खाते बघा प्रेक्षक हो घास. तर आता तो तिला खडवतच असतो. तर आता इथे तिचे केसचे समोर आलेले असतात ते सुद्धा पाठीमागे करतो आता इथे अर्णव. तर आता इथे खूप छान वाटत असतं ईश्वरीला बघा प्रेक्षक आणि आता ती डोळे मिटते कारण आता इथे तिचा खूप विचार करत असतो ना अर्णव आणि तिची काळजी सुद्धा घेत असतो. त्यामुळे आता ती बघतच राहते बघा प्रेक्षक अर्णवकडे. आणि खूप छान रोमॅन्टिक म्युझिक लावलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये आणि ती त्याच्याकडे टक लावून बघत असते आणि अर्णव सुद्धा तिच्याकडे बघत असतो. आणि आता तो तिला खडवतही असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो परत बघतो तिच्याकडे आणि खडवतो तिला. तर आता इथे ईश्वरी पण खात असते नाश्ता. तर आता तिला खूप जास्त आनंद होत असतो. तेवढ्यातच आता परत कॉल येतो बघा प्रेक्षक अर्णवला. तर आता इथे तो फोन घेतो आपला परत. तर आता इथे बघतो तो कुणाचा कॉल आहे म्हणून. तर आता बोलत असतो अर्णव आणि आता ईश्वरी मात्र त्यालाच बघत असते बघा प्रेक्षक हो. आणि त्याचं मात्र लक्ष नसतं तिच्याकडे आणि आता तो तिला खडवतही असतो. तर आता इथे ईश्वरी बघते. तर आता समोर चमचा घेऊन थांबलेला असतो तो. तर आता इथे ईश्वरी जाते त्या चमच्याकडे बघा प्रेक्षक खाण्यासाठी. कारण आता इथे ती अर्णवचा हात पकडते आणि आता आपल्या तोंडाकडे घेते तो घास. तर आता इथे अर्णव बघतो तिच्याकडे. तर आता इथे ती खाते तो घास. तर आता तो तिला चहाही देतो बघा प्रेक्षक आणि आता तिला चहाही पाजवत असतो आता इथे अर्णव. तर आता तो चहाही फुकून देत असतो बघा प्रेक्षक हो. आणि खूप छान वाटतं ईश्वरीला की एवढी काळजी घेतोय माझी अर्णव म्हणून. तर आता ईश्वरी खूप छान हसत असते त्याला बघून आणि खूप छान वाटत असतं तिला बघा प्रेक्षक हो. खूप छान क्यूट रोमॅन्टिक मोमेंट आहे हा पण बघा प्रेक्षक हो. तर आता खूप छान इथे अर्णव फुकून देत असतो चहा बघा प्रेक्षक ईश्वरीला. तर आता ती बघते तिच्याकडे आणि तोही तिच्याकडे बघत असतो. तर आता तो परत घास खडवतो तिला. आणि तीही खूप छान खात असते बघा प्रेक्षक खूप उशीर दाखवतायत हाच सीन बघा प्रेक्षक तर आता तो तिला परत चहा पाजत असतो. तर आता इथे राकेश येतो बघा प्रेक्षक तर आता त्याला कोणीतरी ढकलतं गाडीमधून आणि त्याला खूप मार वगैरे लागलेला असतो. दादाच्या तर लाई मारणार अथर्व. आता घरी सांगणार काय मी असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे आज जातो बघा प्रेक्षक राकेश आणि त्याला खूप मारही लागलेला असतो. तर वल्लरी असं म्हणतात आता आजी अंजलीला नाश्ता दिलाय का. हो मी नाश्ता घेऊन गेले होते तिच्या रूममध्ये पण तिला झोप लागली होती असं म्हणते आता इथे वल्लरी.
हो का? बरं, बरं. झोपू देते असं म्हणतात. आता इथे आजी बघा प्रेक्षक हो, फारच घाबरून गेली बिचारी. एकतर गरोदरपणात हा अपघात आणि त्यातच जावई बापू नसल्यामुळे आणखीन टेन्शनमध्ये भर असं म्हणते ती. तेवढ्यातच आता मामा येतो बघा प्रेक्षक. "अरे अविनाश, पोलीस कंप्लेंट केलीस का?" असं म्हणते आता इथे आजी. "हो." आणि त्यांनी लगेच शोधायला सुरुवात सुद्धा केली असं म्हणतो आता इथे मामा. "काय बाई, एक-एक हा अपघात आणि त्यात ते जावई बापू गायब," असं म्हणतात आता इथे आजी. "काय सुचतच नाहीये मला. अरे ईश्वरीला कोणी नाश्ता दिलात का?" असं म्हणते आता इथे आजी. "डोंट वरी आजी, दादा आहे ना, तो भरवेल तिला," असं म्हणतो आता इथे आकाश. "हो, हो," असं म्हणते आता इथे आजी. तर आता वल्लरी विचारत असते, "ॲक्सिडेंट झालाय तर दोघे नको तेवढं काम करतील. अर्णवला घोळात घ्यायचा एकही चान्स सोडणार नाही ती," असं म्हणते आता इथे वल्लरी. त्यात चिंटू आणि ईश्वरीचा एक दिवस तरी भांडणाशिवाय चालूच होत नाही. पण भांडणातही प्रेम आहे त्यांच्या असं म्हणते आजी. "म्हणजे काय प्रश्नच नाही," असं म्हणतो आता इथे अविनाश मामा. "तुझ्या बाजून जमेना, तुझ्या बाजून करमेना," असं आहे त्यांचं असं म्हणतात ते आणि सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक. "हो, काही म्हणा," असं म्हणतात आजी. "ईश्वरी इतकी चांगली मुलगी आपल्या चिंटूला मिळालीच नसती," असं म्हणते आता इथे आजी. "आता आकाशला सुद्धा अशीच कुणीतरी गुणी समजूतदार मुलगी मिळाली म्हणजे झालं," असं म्हणते आजी. "हो, हो," असं म्हणतो आता इथे अविनाश. "वल्लरी, काय सुरुवात कर ना तू शोधायला," असं म्हणते आता इथे अविनाश. "वल्लरीला शोधायची काय गरज आहे," असं म्हणतो आता इथे आकाश. "कदाचित आपल्या आसपासच अशी मुलगी असेल जी माझ्यासाठी परफेक्ट असेल," असं म्हणतो आता इथे आकाश. "नाही आहे कोणी," असं म्हणते आता इथे वल्लरी. "आसपास नाही आहे कोणी परफेक्ट," असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. "अरे आकाश, तुझ्या बघण्यात कोणी असेल तर मोकळेपणाने सांग," असं म्हणतात आता इथे आजी. "आजी," असं म्हणतो आकाश. आजीला मग आता इथे वल्लरी म्हणते, "इथे काय बोलताय तुम्ही? जावई बापू घरी नाहीत आणि तुम्ही काय लग्नाच्या गोष्टी करताय," असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता आजी म्हणते, "अगं," असं म्हणतात त्या. तर आता इथे खूप राग आलेला असतो वल्लरीला बघा प्रेक्षक कारण तिला आता कळलंय की नम्रताबरोबर लफडं चालू आहे आकाशचं म्हणून आणि कसं आकाशला मिठी मारलेली असते नम्रता आणि त्यालाही तिच्याबद्दल प्रेम झालंय असं माहीत झालेलं आहे आता इथे वल्लरीला बघा प्रेक्षक आणि आता तिला काहीही झालं तरीही मी हे होऊ देणार नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे आत येतो बघा प्रेक्षक राकेश. तर आता तो बघतो गाडी. तर आता राकेश खूप आनंदात असतो. दुसरी गाडी, दरवाजा बंद. आतमध्ये जे काही दुःखाचं वातावरण असेल, वा 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 असं म्हणतो आता इथे राकेश. हार घातलेला अर्णवचा फोटो, असं समोर बसून रडणारे लोक आणि पांढऱ्या साडीत गोड दिसणारी, जोर जोरात रडणारी माझी इंदोरी जिलेबी, असं म्हणतो आता इथे राकेश. कधी एकदा सगळं बघतो असं झालंय असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक आणि आता तो जात असतो आत. तर त्याला एक विचार येतो मध्येच. थिरडी बांधायला घेतली नाही अजून, गर्दी नाही असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक बघतो आता असं म्हणून आता इथे राकेश आतमध्ये जातो बघा प्रेक्षक वल्लरी, आपण प्रयत्न करतोय ना आणि जावई बापूंचा फोन न लागणं ही पहिल्यांदा कळत नाही आहे असं म्हणतो आता इथे अविनाश. अनेकदा ते असे बाहेर जातात आणि सोशल वर्कसाठी आणि काही दिवसांनी परत येतात असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे राकेशला कळतच नाही काय चाललंय म्हणून कारण सगळे चिल असतात ना बघा प्रेक्षक आणि ते काय लहान आहेत का कुणी त्यांना किडनॅप करायला असं म्हणतो तो. किडनॅप मोठ्या माणसालाही करतात मामा असं म्हणतो आता आणि येतो बघा प्रेक्षक राकेश हे सगळं म्हणत. तर आता जावई बापू आता असं म्हणत सगळे जातात बघा प्रेक्षक. "वाहो जावई बापू कुठे होता तुम्ही," असं म्हणतात आता इथे आजी. तर आता इथे किती फोन केले तुम्हाला असं म्हणतो अविनाश. तर आता आकाश म्हणतो, "इथे टेन्शनमध्ये होतो आम्ही," असं म्हणतो आता इथे आकाश. "मी अंजलीला सांगून गेलो होतो माझा फोन लागला नाही तर काळजी करू नकोस," असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे "जिजू आम्ही खूप फोन केले तुला आणि शेवटी फोन लागला नाही म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली," असं म्हणतो आकाश. "काय?" असं म्हणतो आता इथे राकेश. "पण तुम्ही पोलिसात का गेलात?" असं म्हणतो तो. "अहो ईश्वरी आणि अंजलीचा अपघात झाला," असं म्हणते आता इथे आजी. "त्यात तुम्ही पण गायब. मग खूप टेन्शन आलं," असं म्हणतात आजी. "मग पोलीस कंप्लेंट करावीच लागली," असं म्हणतात. "त्या अंजलीचा अपघात," असं म्हणतो आता इथे राकेश. "कसं काय ते," असं म्हणतो अविनाश आणि सगळं सांगतो बघा प्रेक्षक काय काय घडलं ते आणि सगळा प्रकार तो सांगतो आणि ऑडिओ आता इथे बंद आहे बघा प्रेक्षक तर आता इथे सगळं ए टू झेड सांगत आहे आता इथे मामा राकेशला बघा प्रेक्षक आणि तोही सगळं ऐकतोय. आणि आता इथे राकेशला समजतच नाही म्हणजे त्या गाडीत अर्णव नव्हताच असं म्हणतो राकेश. "माझी बावळट बायको आणि इंदोरी जिलेबी होती," असं म्हणतो तो. "अहो मामा पण एवढा हलगर्जीपणा झालात कसा," असं म्हणतो इथे राकेश. "आणि अंजलीच्या ह्या अवस्थेत असा अपघात, अहो तिनाने आमच्या बाळाला काय झालं असतं म्हणजे," असं म्हणतो तो. "देवाच्या कृपेने काही झालं नाही कुणाला, तुम्ही काळजी करू नका," असं म्हणतो अविनाश. "काळजी करू नका म्हणणं खूप सोपं आहे हो, पण असा अपघात झालात कसा," असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक "तुम्ही माझ्या बायकोची नीट काळजी नाही का घेऊ शकत," असं म्हणतो राकेश. "तिच्याने आमच्या बाळाला काय झालं असतं म्हणजे काय करणार तो आम्ही," म्हणतो राकेश. "अहो जावई बापू जरा शांत व्हा," असं म्हणते आता इथे आजी. "प्लीज शांत व्हा," असं म्हणते ती आजी. "अहो," असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक आणि आता ऍक्टिंग करायला लागतो तो परत की तिला खूप टेन्शन आलंय म्हणून. तर आता इथे अर्णव खाडवत असतो बघा प्रेक्षक ईश्वरीला. तर आता इथे ते खूप आनंदात असते आणि बघत असते त्याच्याकडे बघा प्रेक्षक तर आता इथे अर्णव म्हणतो, "अजून काही," असं म्हणतो तो. "नाही नाही," असं म्हणते आता इथे ईश्वरी. "नाही सर," असं म्हणते ती. तर आता इथे जात असतो अर्णव. तर आता त्याचा हात पकडते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी म्हणते, "सर थँक्यू," असं म्हणते आता इथे ईश्वरी.
तर आता अर्णव तिचा हात झटकतो बघा प्रेक्षक बाजूला. तर आता इथे अर्णव म्हणतो, तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय असं म्हणतो. मी रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला अशीच हेल्प केली असती असं म्हणतो आता इथे अर्णव. असं काही स्पेशल केलं नाही मी तुझ्यासाठी, त्यामुळे थँक्स वगैरे बोलू नकोस असं म्हणतो. अच्छा असं म्हणते आता इथे ईश्वरी, म्हणजे रस्त्यावरच्या एखाद्या मुलीला पण तुम्ही घास भरवता का असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक अर्णवला. तर अर्णव बघतो तिच्याकडे आणि असं म्हणते ती की तिचे केसही विंचरता का असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे अर्णव काय बोलू शकत नाही बघा प्रेक्षक तर आता इथे एम्बॅरेसिंग वाटतं अर्णवला खूप. तर आता तो आपल्या विचारांमध्ये जातो बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरी तिच्या हाताला पकडते परत. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी, डोक्यातून राग काढून टाकलात ना तर मनात नात्याला जागा मिळेल असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर अर्णव बघतो तिच्याकडे. तर ती म्हणते की सर आपल्यात. तर आता तो बोलतच असतो. तर तेवढ्यातच आता इथे राकेशचा आवाज ऐकायला येतो त्याला. मी अंजलीला तुमच्या भरोशावर सोडून दिलंय आणि तुम्ही अशी काळजी घेता तिची असं जोर तोडायला लागतो तो. राकेशचा आवाज येतो असं म्हणतो इथे अर्णव ईश्वरीला. यू वेट हिअर आय गो असं म्हणतो आता इथे अर्णव आणि बाहेर जातो बघा प्रेक्षक होतो आता इथे बघायला. तर आता इथे आतमध्येच बसलेली असते ईश्वरी. तर आता इथे आहो म्हणत आता अंजली ते बघा प्रेक्षक बाहेर. आहो तुम्ही कधी आला तसं म्हणत आता अंजली ते बाहेर. तर आता इथे राकेश अंजली अंजली करत ड्रामा करायला लागतो तो. तर आता अर्णव सुद्धा खाली येतो. हे कसं झालं, काय झालं असं म्हणते आता इथे अंजली. अशी काय अवस्था आहे तुमची असं म्हणते अंजली. माझं जाऊ देत पण तू ठीक आहेस ना असं म्हणतो इथे राकेश. आपलं बाळ सुखरूप आहे ना आणि हा एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाच कसं असं म्हणतो राकेश. अहो तुम्ही नका काळजी करू, मी आणि आपलं बाळ अगदी सुखरूप आहोत. तुम्ही अगदी सांगा हे तुमची अवस्था कशी काय झाली, कुठे गेला होता तुम्ही असं म्हणतो आता इथे राकेश. सांगतो का असं म्हणतो आता इथे राकेश आणि अर्णवला बघतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे ईश्वरी सुद्धा बाहेर थांबून बघत असे सगळं. सांगतो सांगतो असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक ते खरं सांगायचं तर मी कुठे होतो आणि माझी अवस्था कशी झाली ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा अर्णव जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो असं म्हणतो इथे राकेश. तर आता इथे अर्णवला कळतच नाही काय बोलतोय म्हणून बघा प्रेक्षक आणि सगळ्यांनाही धक्का बसतोय काय बोलतोय हा राकेश म्हणून. फोन तुमचा बंद होता आणि उत्तर मी कशी देणार असं म्हणतो आता इथे अर्णव. तुझ्या वाईटावर असलेल्या माणसांमुळे झालंय सगळं अर्णव असं म्हणतो आता इथे राकेश. एक मिनिट, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना जरा स्पष्ट बोला प्लीज असं म्हणतो आता इथे अर्णव. बोलतो बोलतो असं म्हणतो आता इथे राकेश. स्पष्टच बोलतो असं म्हणतो तो. तर आता इथे तो म्हणतो मला काही माणसांनी किडनॅप केलं होतं असं म्हणतो आता इथे राकेश. किडनॅप असं म्हणते आता इथे अंजली. हो असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरला कळतं हा काहीतरी खोटं बोलतोय म्हणून. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक वल्लरीला वगैरे. तर आता इथे सगळेच म्हणतात काय किडनॅप, आणि किडनॅप केल्यापासून ते एकच गोष्ट बोलत असते, फार माजलाय हा अर्णव राजशिर्के, त्याला चांगला धडा शिकवायला हवं, त्याच्या कुटुंबाला बर्बाद करायला हवं, एवढेच बोलत होते सतत असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक राकेश. आणि मी तर आता कन्फर्म सांगू शकतो कारण ह्या ऍक्सिडेंटच्या पाठीमागे सुद्धा अर्णवच्या शत्रूंचाच हात आहे असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक आणि आपण विनाकारण टार्गेट बनलोय ह्याच्या बिझनेस रायव्हलरीमुळे असं म्हणतो राकेश. आणि ऐकायला कितीही कटू वाटलं असतं ना तरी सत्य हेच आहे की सगळं अर्णवमुळेच घडतंय असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक राकेश. तर आता इथे अंजली वगैरे बघतात अर्णवकडे आणि सगळेजण नाही नाही असं म्हणत असतात. तर वल्लरीला खूप आनंद होत असतो बघा प्रेक्षक हे सगळं बघून. आणि ईश्वरीला पण खूप धक्का बसत असतो वरून हे सगळं ऐकताना. ती बाल्कनीमध्ये थांबून हे सगळं बघत असते. तर आता इथे अर्णव तो रुमाल बाहेर काढतो आणि म्हणतो हा रुमाल तुमचा आहे ना असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक राकेशला. आर फॉर राजेश राईट असं म्हणतो तो. हो हा रुमाल माझा आहे असं म्हणतो इथे राकेश. मग काय झालं, मला माझ्या गाडीजवळ सापडला होता असं म्हणतो इथे अर्णव. मग नाही नाही एक मिनिट अर्णव, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हा रुमाल कारजवळ सापडला म्हणजे तुझ्या गाडीचे ब्रेक मी फेल केले असं म्हणायचं आहे का तुला असं म्हणतो राकेश. गाडीचे फेल झाले होते ब्रेक मी म्हटलंच नाही असं म्हणतो अर्णव. म्हणजे अशाच ऍक्सिडेंट्समध्ये अशीच कारणं असतात नाही का असं म्हणतो राकेश. म्हणूनच विचारतोय हा तुमचा रुमाल माझ्या गाडीमध्ये कसा का होता असं म्हणतो इथे अर्णव. फक्त रुमाल माझा सापडला म्हणून तुझ्या गाडीत जो काय बिघाड झाला हा असा निष्कर्ष काढलास तू असं म्हणतो राकेश. मी तुला शेवटचा विचारतोय हा तुमचा रुमाल माझ्या गाडीजवळ काय करत होता असं म्हणतो अर्णव. तू काय बोलतोस हे तुला कळतंय का अर्णव असं म्हणतो राकेश. सारखं बघतोय मी आता हल्ली तू माझ्यावर सारखं सारखं आरोप करतोयस, अंजलीला कळतंय काय काही असं म्हणतो आता इथे राकेश. आणि आता इथे अर्णव बघतो अंजलीकडे तिची तब्येत खूप वाईट होत असते बघा प्रेक्षक काय काय असं म्हणतो आता इथे राकेश. अंजली अंजली असं म्हणतो इथे राकेश. तर चक्रून पडते बघा प्रेक्षक अंजली. चिंटू असं म्हणते आता इथे अंजली. काय रे कुठं हरवलं असं म्हणते अंजली. कारण हे सगळं स्वप्न असतं बघा प्रेक्षक अर्णवचं. आणि आता तो काय रुमाल वगैरे दाखवलं नसतो, ते पूर्ण स्वप्न असतं. काय कोण आहेत हे रायव्हल्स असं म्हणते आता इथे अंजली. कोण आहे तुझ्या वाईटावर असं म्हणते आता इथे अंजली. तर अर्णव काय बोलतच नाही बघा प्रेक्षक आहेत काय लोक असं म्हणतो आता इथे अर्णव. समोर राहून पाठीवर वार करतात ते असं म्हणतो इथे अर्णव बघा प्रेक्षक सोडणार नाही त्यांना मी असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे आजी म्हणते बरं ते जाऊ द्या आता सगळं असं म्हणतात ते आजी. जावई बापू आहो तुमची काय अवस्था झाली आहे, तुम्ही जरा फ्रेश होऊन या. हो हो असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक. अहो तुम्हाला काय झालं नाही ना असं म्हणते अंजली. तुम्हाला काय केलं नाही ना त्यांनी, मारलं तर नाही ना असं म्हणते अंजली. त्यांनी मारलं थोडंसं पण
ठीक आहे. मी असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बरं ठीक आहे असं म्हणते आता इथे आजी मी नाश्ता घेऊन येते तुमच्यासाठी असं म्हणते ती. चला तुम्ही फ्रेश घेऊन या असं म्हणते आता इथे अंजली आणि घेऊन जाते आता ती राकेशला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णवला खूप राग आलेला असतो राकेशचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राकेश बघतो बघा प्रेक्षक हो ईश्वरीकडे डोळा मारतो तिला. बापरे! खूपच फनी सीन आहे खरंच. तर आता इथे ईश्वरी चिडून आत जाते बघा प्रेक्षक हो. जिजू असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे अंजली तू आत जा मी जरा बोलून येतोच असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ओळखतो तो. तर आता इथे जातो तो अर्णवकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो आलेला असतो अर्णवकडे. तर आता तो तिला म्हणतो काय रे काय असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे अर्णव दाखवतो त्याला तो रुमाल. हा रुमाल तुमचा आहे ना असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर त्याच्यावर आर लिहिलेलं असतं ना. तर आता इथे बघतो तो रुमाल राकेश बघा प्रेक्षक हो. तर अच्छा बघ किती समजा बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय. तर आता आकाश नम्रताला म्हणतो आय लव्ह यू आणि ईश्वरी ऐकते हे. तर आता इथे वल्लरी आरशात बघून म्हणत असते काही झालं तरी नम्रताला या घरची सून मी कधीच होऊ देणार नाही असं म्हणते वल्लरी. रिक्षा रिक्षा असं म्हणत असते वल्लरी. तेवढ्याच आता इथे ईश्वरीची आई शुभांगी बघते बघा प्रेक्षक हो वल्लरीला. तर आता ती जाते ते वल्लरीकडे. तर आता इथे आई आली आहे तुम्हाला भेटायला असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवला 1 मिनिट इथेच थांब असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. सर सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर बघा प्रेक्षक हो प्रोमो सुद्धा म्हणजेच रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.